तुमच्या घरात पैशाची कमतरता आहे का? संततीसाठी प्रयत्न करूनही यश मिळत नाही आहे का? तर आज मी सांगणार आहे श्री स्वामी समर्थांचा असा एक अध्याय जो श्रद्धेने वाचला तर जीवनात सकारात्मक बदल घडवू शकतो. आजचा विषय आहे स्वामी समर्थांच्या पवित्र अध्याय आणि त्यामागची श्रद्धा, विश्वास आणि अनुभव. आपण सगळेच जीवनात कधीतरी अशा टप्प्यावर येतो जेव्हा पैशाची अडचण भेडसावते, व्यवसायात नुकसानही होतं, नोकरीत स्थैर्य नसते किंवा घरात संततीसाठी प्रयत्न करूनही अपेक्षित आनंद मिळत नाही. अशा वेळी मन खचतं, विश्वास डळमळतो आणि आपण एखाद्या भव्य दिव्य आधाराच्या शोधात असतो. स्वामी समर्थांची ही एक गोष्ट नेहमी सांगितलेली आहे, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. ही फक्त ओळ नाही तर लाखो भक्तांचा अनुभव आहे. स्वामी समर्थांचा जो अध्याय भक्त श्रद्धेने वाचतात तो केवळ शब्दांचा समूह नाही, तो आत्मविश्वास वाढवणारा, सकारात्मक ऊर्जा देणारा आणि मनाला स्थैर्य देणारा आध्यात्मिक आधार आहे. पण इथे एक गोष्ट समजून घ्या, हा अध्याय म्हणजे जादूची कांडी नाही, हा अध्याय म्हणजे श्रद्धेची शक्ती जाणवणारा मार्ग आहे. जेव्हा एखादी गोष्ट व्यक्ती रोज सकाळी किंवा संध्याकाळी शांत मनाने स्वच्छ ठिकाणी बसून हा अध्याय वाचते तेव्हा तिच्या मनात सकारात्मक विचार निर्माण होतात. भीती कमी होते, आत्मविश्वास वाढतो, निर्णय घेण्याची क्षमता मजबूत होते. आर्थिक अडचणीवर मात करण्यासाठी केवळ पैसा नाही तर योग्य निर्णय आणि संयम आवश्यक असतो आणि हे दोन्ही मिळतात स्थिर मनातून. स्वामी समर्थांचा अध्याय वाचताना ह्या काही गोष्टी लक्षात ठेवा. स्वच्छ मन आणि स्वच्छ जागा असावी. दुसरा म्हणजे घाईगडबडीत वाचन करू नका. तिसरा, प्रत्येक शब्दाचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करा, नाहीतर तुम्ही घोकंपट्टीसारखं वाचत बसाल, त्याला काही उपयोग नाही. चौथं म्हणजे वाचनानंतर 2 मिनिटे शांत ध्यान करा. अनेक भक्त सांगतात की नियमित वाचनामुळे त्यांना नोकरी मिळाली, व्यवसायात सुधारणा झाली, घरातील तणाव कमी झाला. पण खरं पाहिलं तर अध्यायाने त्यांचं मन बदललं आणि मन बदलल्यावर परिस्थिती हाताळण्याची ताकद वाढली. संततीसाठी प्रार्थना करणाऱ्या दाम्पत्यासाठीही हा अध्याय मानसिक आधार देतो. जेव्हा मन शांत असतं, ताण कमी असतो, तेव्हा शरीरावरही सकारात्मक परिणाम होतो. श्रद्धा ही मनाला बळ देते. परंतु इथे मी एक जबाबदारीने सांगतो, वैद्यकीय समस्या असतील तर डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. अध्याय हा आध्यात्मिक आधार आहे, वैद्यकीय उपचारांचा पर्याय नाही. स्वामी समर्थांचा संदेश नेहमी कर्मप्रधान होतो. ते म्हणायचे, कर्म करा, श्रद्धा ठेवा. म्हणूनच जर तुम्ही आर्थिक प्रगती हवी असेल तर तुमच्या कौशल्यावर काम करा, नवीन संधी शोधा, खर्चावर नियंत्रण ठेवा आणि त्यासोबत स्वामींच्या चरणी प्रार्थना करा. श्रद्धा अधिक प्रयत्न म्हणजे सकारात्मक बदल. अध्याय वाचताना मनात अशी प्रार्थना करा, स्वामी मला योग्य मार्ग दाखवा, योग्य निर्णय घेण्याची बुद्धी द्या. जेव्हा आपण फक्त पैसा मागतो तेव्हा कदाचित अपेक्षा वाढतात, पण जेव्हा आपण बुद्धी आणि धैर्य मागतो तेव्हा पैसा आणि यश आपोआप येण्याचा मार्ग तयार होतो. स्वामी समर्थांच्या इतिहासात अनेक चमत्कारांच्या कथा आहेत, पण त्यामागे एक समान धागा आहे, तो म्हणजे अतूट विश्वास. विश्वास म्हणजे आंधळेपणा नाही, विश्वास म्हणजे सकारात्मकता. जर तुम्ही हा अध्याय 21 दिवस सातत्याने वाचला तर एका कदाचित बाहेरची परिस्थिती लगेच बदलेल असं नाही, पण तुमचं मन नक्की बदलेल आणि बदललेलं मन म्हणजे बदलाची सुरुवात. घरात वातावरण पवित्र ठेवा, राग, द्वेष, मत्सर कमी करा, दानधर्माची सवय लावा. मी म्हणत नाही किंवा स्वामी समर्थ म्हणत नाहीत की तुम्ही आलेल्या माणसाला तुम्ही 10,000 द्या, 20,000 द्या, 5 रुपये द्या, 10 रुपये द्या, असं म्हणत नाही. तुम्ही त्याला प्रेमाने भाकरीचा तुकडा जरी दिला तरी स्वामी समर्थ खुश आहेत. कारण स्वामी समर्थांची शिकवण ही फक्त मागण्यात नाही तर देण्यातही आहे. तर भक्तांनो, हा अध्याय वाचा, पण श्रद्धेने प्रार्थना करा, पण प्रयत्नांसोबत आशा ठेवा, पण संयमाने. आणि शेवटी फक्त एकच वाक्य लक्षात ठेवा, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये लिहा जय जय रघुवीर समर्थ. धन्यवाद. चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका.